न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। उपवर्गीकरणाच्या डावाविरोधात नगरमध्ये 9 ऑगस्टला आंबेडकरी समाज मैदानात क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी आयोजित एल्गार मोर्चासाठी आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध समाजाने जोरदार तयारी सुरू केली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील प्रतिनिधीला मोर्चात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे। सदरचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नीलक्रांती चौकापर्यंत काढण्यात येणार असून तेथे सभेने समारोप होणार आहे। महापुरुषांचा अपमान, विटंबना आणि संविधान विरोधी वक्तव्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल। तसेच संविधान बचाव आणि अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। न्यायालयीन समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांनी तातडीने सार्वजनिक करावा। हा मोर्चा मातंग समाजाविरोधात नसून सरकारच्या धोरणांविरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवकांचे गट तयार करून जनजागृती केली जाणार असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज आम्ही या ठिकाणी सर्व स्वाभिमानी आंबेडकर समाजाचे चळवळीतले बौद्ध समाज सर्व मोर्चा आहे। या मोर्चासाठी आम्ही आज ही बैठक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कुणी घरातले, त्यांच्या कुटुंबातले जर कुणी येत असतील तर आम्ही हे देखील सर्व प्रयत्न करणार आहोत। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघत असताना आंबेडकर कुटुंबातले सर्व कुटुंब पावसामध्ये, उन्हा वाऱ्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोर्चामध्ये समर्थन करीत आहे। म्हणून आमची देखील या ठिकाणी इच्छा आहे की त्यांनी देखील या मोर्चाला येऊन उपस्थिती द्यावा, आमची एवढी या ठिकाणी इच्छा आहे। आमचा हा मोर्चा कोणत्या समाजाच्या विरोधात नसून हा मोर्चा आमचा या महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधात मोर्चा आहे। आमचा या RSSच्या विरोधातला मोर्चा आहे, आमच्या BJPच्या सरकारच्या विरोधातला मोर्चा आहे। आमच्या या मोर्चामध्ये आमची घोषणाच राहणार आहे की देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद आणि महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद आणि RSS मुर्दाबाद। त्यामुळे आम्ही या ठिकाणी उद्यापासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो। आज या ठिकाणी पाथर्डीतले कार्यकर्ते, शेवगावतले, नेवाशामधले, श्रीरामपूरमधले, पारनेरमधले सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आपण आपल्या परीने ज्या त्या छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन या मोर्चा 9 तारखेच्या मोर्चाचं आयोजन करा की आम्ही कुणी येणार आणि त्या ठिकाणी मिटिंग लावणार, ही वेळ आता राहिलेली नाही। आपण परस्पर जाऊन मिटिंगा घ्यायच्या आणि या मोर्चाला आपले सर्व माता भगिनी, मुलं बाळ कुटुंबासहित कसे उपस्थित राहतील त्या ठिकाणी उपस्थित राहायचे। म्हणून आम्ही उद्यापासूनच आम्ही सर्व या ठिकाणी नियोजन करणार। प्रथम दुसरी गोष्ट की आम्ही सर्वजण आता या ठिकाणी प्रमुख आहेत, श्रीरामपूरचे आता आमचे चरणदादा त्रिभोल या ठिकाणी आलेले, नेवाशाचे आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। रोहित आवडा असतील, संजीव भाऊ असतील, सुनील क्षेत्रे असतील, संजीव भाऊ असतील, सर्वच कार्यकर्ते की आज कार्यकर्ते आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज आम्ही स्वतः सक्षम आहोत। म्हणून या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही समाजाकडून आम्ही 1 रुपया देखील घेणार नाही। आम्ही स्वतः सर्व कार्यकर्ते आम्ही स्वतः क्षतून पैसे जमा करून जो काय मोर्चाचं झेंडे असतील, बॅनर असतील, तुमचे पंच असतील ते आम्ही स्वतः कार्यकर्ते स्वतःच्या क्षतून त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत। आणि लवकरच आम्ही सरसेनानी आमदार आंबेडकर साहेब ते आता 9 तारखेला इथं नाही, ते नांदेडला आहेत, पण त्यांचे चिरंजीव अमन साहेब आंबेडकर त्यांचं आमचं काल बोलणं आलं, त्यांची वेळ घ्यायला आम्ही संजीव भाऊ असतील, रोहित भाऊ, बंडू भाऊ असं आम्ही, सुनील क्षेत्रे असतील, चरणदादा असतील, आम्ही त्यांची त्या ठिकाणी वेळ घेणार आहोत। आणि येणाऱ्या 9 तारखेच्या मोर्चाला आंबेडकर घरातले कसे कोणतरी सदस्य उपस्थित राहतील अशी त्या ठिकाणी आम्ही नियोजन करणार।
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.